Hello student. Today discuss the next one. SHF as projection of UCM along any diameter. तर आता आपण projection of UCM पाहणार. UCM means uniform circular motion. Means any object move along the circumference of circle with constant velocity is called as uniform circular मोशन. म्हणजे कन्सिडर करत आपण सिंपल पेंडुलम ऑलरेडी पाहिलेले आहे. तर तो सिंपल पेंडुलम हा जर एका सर्कल मध्ये असा गोल फिरत असेल तर तो काय झाला युनिफॉर्म. म्हणजे जर मी इथे पाहिलं तर हा असा इथे काय झाला हा गोल फिरला. म्हणजे हा कोणत्या मोशन मध्ये फिरला सर्क्युलर मोशन मध्ये. आणि त्याची असलेला स्पीड हे कसं आहे युनिफॉर्म म्हणजे कॉन्स्टंट स्पीड आहे. त्याचा आपल्याला एसएचएम. आता एसएचएम म्हणजे काय सिंपल हार्मोनिक मोशन. इथे आपण लिनियर यूज करतो. सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय ज्यावेळेस एखादं मोशन रिपीट होतं म्हणजे ऑसिलेशन मध्ये रिपीट होतं अगेन अँड अगेन सेम पाथ विथ कॉन्स्टंट टाइम किंवा सेम टाइम इंटरवल. तर त्या दोघांचं रिलेशन घेते अलॉंग एनी डायमीटर. मग त्या असलेल्या दोन्ही डायमीटर वरती अलॉंग एनी डायमीटर म्हणजे समजा इथून इथपर्यंत आपण डायमीटर कन्सिडर केला A टू B पॉइंट्स. तर ह्या A टू B पॉइंट्स वरती झालेलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्याच्याशी रिलेटेड असलेलं सिंपल हार्मोनिक मोशन. इथे आपल्याला बेसिकली फाइंड आउट काय करायचं तर डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं. इथे आपण म्हणतोय फॉर एनी ऑब्जेक्ट. इथे आपला P या पॉइंटला एक ऑब्जेक्ट आहे परफॉर्मिंग UCM द प्रोजेक्शन. म्हणजे इथून प्रोजेक्शन करतो म्हणजे काय एनी वन ऑब्जेक्ट किंवा एनी बॉडी थ्रो इन ॲटमॉस्फियर. म्हणजे जर त्याला मी जर एखाद्या ॲटमॉस्फियर मध्ये फेकले तशी सर्क्युलर पाथ मध्ये जाणार आहे की नाही. तो पाथ मी कसा करतो परफेक्टली डायमीटरशी कन्सिडर करतो. प्रोजेक्शन ऑफ इट्स मोशन अलॉंग एनी डायमीटर. इथे प्रोजेक्शनला इम्पॉर्टन्स काय ते एनी डायमीटर्स. कारण की हे प्रोजेक्शन असं अप अँड डाऊन सुद्धा होऊ शकतं. पण आपण घेणार काय करतो अलॉंग एनी डायमीटर ऑफ इट्स पाथ एक्झिक्युट्स एसएचएम. मग हा जो पाथ असतो ना आपल्याला तो पाथ हा कशासारखा असतो तर सिंपल हार्मोनिक मोशन सारखा असतो. पुन्हा एकदा सिंपल फॉर एनी ऑब्जेक्ट परफॉर्मिंग UCM द प्रोजेक्शन ऑफ इट्स मोशन अलॉंग एनी डायमीटर. हे इम्पॉर्टंट आहे. ते मोशन कसे अलॉंग एनी डायमीटर्स ऑफ इट्स पाथ इज एक्झिक्युट्स एसएचएम. तर इथे आपण काय कन्सिडर करतोय इनिशियल पोझिशन ऑफ पार्टिकल P and initial phase of particle is alpha. The circular motion of object is anti-clockwise with constant angular velocity omega and A is the radius of circle and O is the origin and center of circle. त्याला origin म्हणा किंवा center of circle म्हणलं तरी चालेल. हा जो आपला सर्कल तयार होतो त्या सर्कलची रेडियस काय कन्सिडर केली आपण A. त्याचं ओरिजिन O केले आणि ऑब्जेक्ट असलेली इनिशियल पोझिशन काय अल्फा. आपला पार्टिकल हा कोणत्या मोशन मध्ये फिरतो तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आता इथे आपण एक क्वाड्रंटच्या याच्यामध्ये घेतलं. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. जर माझा ऑब्जेक्ट आता आपण खाली पाहू इथून जर मी असा सोडला बरोबर आहे की तर तो इथून असा जाणार इकडे बरोबर आहे. म्हणजे इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत तो कॉन्स्टंट पाथ मध्ये फिरतोय की नाही. तेच आपण हा ऑब्जेक्ट जर इथून त्याच्या सेम असलेल्या डिस्टन्सला म्हणजे कॉन्स्टंट इथे पोहोचवला तर ते त्याला पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार आहे ऍट टाइम टी एवढ्या वेळात तो कुठे आला त्याला आपण म्हणू P डॅश. तर चेंज द पोझिशन ऑफ पार्टिकल P टू P डॅश ऍट टाइम टी. तर तिथे असलेला टाइम काय झालं T इज टाइम. मग AOP डॅश ह्यांनी कव्हर केलेला
angular displacement for P O P dash. Angle of P O P dash is angular displacement. बरोबर की नाही? त्याला कन्सिडर करू आपण थीटा. आपल्याकडे फक्त काय माहिती आहे, त्याला इथून इथपर्यंत जाण्यासाठी काहीतरी टाइम लागला, तो t आहे आणि वेलोसिटी काय आहे ओमेगा. मग ह्या दोघांचं रिलेशन काय आहे? ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन t. therefore थीटा इज इक्वल टू ओमेगा t. म्हणजे इथून इथपर्यंत असलेला अँगल काय होणार? ओमेगा t. सिंपल कन्सेप्ट आहे की नाही? इथून इथपर्यंत अँगल काय आपला ओमेगा t. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो हा आहे. मग हा अँगल काय असेल? संपूर्ण फेजचा अँगल काय आहे? पाय. त्यातून हा अँगल काय होणार? सबट्रॅक्ट ओमेगा t प्लस अल्फा. हा संपूर्ण अँगल येतो की नाही आपला इथून इथपर्यंत. तो संपूर्ण अँगल काय होतोय? ओमेगा t प्लस अल्फा. इज द सिंपल रिलेशन. समजलंय? आता मला ह्या पोझिशनचं असलेलं डिस्प्लेसमेंट काढायचं. मग त्या पोझिशनचं असलेलं डिस्प्लेसमेंट सेम पोझिशन आहे. कुठला पॉइंट आपण या म्हणू आणि हा या म्हणू. जेवढा इकडे डिस्टन्स आहे तेवढाच डिस्टन्स काय ह्या बाजूला. पण ह्या बाजूला असलेलं डिस्टन्स कसं आहे? निगेटिव्ह आहे. मायनस x. म्हणजे इथपर्यंत डिस्टन्स काय येत आहे? मायनस x. O पासून P डॅश पर्यंतचा असलेला डिस्टन्स काय येणार आहे? a. कारण की ती रेडियस आहे आणि ती सर्क्युलर फॉर्म मध्ये फिरते. तर मला इथून इथपर्यंतच असलेलं डिस्प्लेसमेंट काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं. त्यासाठी काय इक्वेशन येणार आहे? तर हा आपला काय तयार होतोय? अँगल P डॅश M dash O is right angle triangle. हा एक right angle triangle तयार झाला. मला ह्या अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची विथ रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. किंवा मला हे डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं. हे डिस्प्लेसमेंट ह्या अँगलला कसं आहे? ऍडजसंट साइड आहे. म्हणजे आपला अँगल काय येणार आहे? cos. अँगल पाय मायनस ओमेगा t plus alpha is equal to minus x upon t. बरोबर आहे की नाही? cos pi minus omega t plus alpha is equal to adjacent side divided by hypotenuse. adjacent side काय? minus x. निगेटिव्ह पोझिशन ला आहे आणि hypotenuse काय आपलं? रेडियस ऑफ सर्कल. आता cos pi minus omega t plus alpha ह्याचं रिलेशन काय? सिंपल फॉर्म्युला आहे cos pi minus omega t किंवा cos pi minus theta. तर cos pi minus theta काय असतो? minus cos theta. म्हणजे minus cos omega t plus alpha is equal to minus x upon a. minus sign cancel. therefore हा a इकडे शिफ्ट करतो. a cos omega t plus alpha is equal to x. Therefore, x is equal to a cos omega t plus alpha. तर माझं डिस्प्लेसमेंटचं सिंपल इक्वेशन काय तयार होतं? ह्या x चं म्हणजे इथून इथपर्यंत काय डिस्प्लेसमेंट येते? डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असते. a cos omega t plus alpha is the simple relation. ह्या डिस्प्लेसमेंटचा यूज करून मी ह्या पोझिशनची असलेली वेलोसिटी आणि एक्सेलरेशन फाइंड करू. सिंपल कन्सेप्ट. हे ऑलरेडी आपण डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपलं जे सिंपल इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंट x is equal to a cos omega t plus alpha. हे आपण सिंपल डायग्राम मध्ये इक्वेशन काय केलेलं आहे. मग ह्या इक्वेशनचा यूज करून आपण काय करणार? वेलोसिटी. वेलोसिटी म्हणजे काय असतं? तर रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, rate of change of displacement with respect to time means
dx डिवायडेड बाय dt. मग x ची व्हॅल्यू काय आहे? a cos ओमेगा t प्लस अल्फा. पुट करू a cos ओमेगा t प्लस अल्फा इनटू dt. सिंपल डिफरन्शिएशन काढायचं आहे. a कॉन्स्टंट म्हणजे रेडियस कॉन्स्टंट व्हॅल्यू ती बाहेर आली. cos चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? मायनस साइन ओमेगा टी प्लस अल्फा आणि ब्रॅकेट मध्ये पुन्हा इथे ओमेगा टी आहे की नाही, मग ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह तो ओमेगा, म्हणजे तुमची वेलोसिटी काय आली? मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी प्लस अल्फा. पुढे आपण फाइंड आउट करणार एक्सेलरेशन. एक्सेलरेशन म्हणजे काय असतं? तर रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी means dv divided by dt with respect to time. Putting the value, derivative of minus a omega sin omega t plus alpha bracket close with respect to time minus a omega constant है, कारण की velocity अपन constant देतोय, radius constant है. sin चा डेरिव्हेटिव्ह येतो cos ओमेगा टी प्लस अल्फा आणि ओमेगा टी चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काय येतो? तर ओमेगा आणि हा ओमेगा काय होणार? ओमेगा स्क्वेअर. एक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. मी फक्त इक्वेशन बरोबर राईट करतो. मायनस ओमेगा स्क्वेअर ए कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. काय ए cos ओमेगा टी प्लस अल्फा म्हणजे काय? इथे झालेला डिस्प्लेसमेंट. एक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू x. आणि हे आपण ऑलरेडी डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम चं यूज करून एक्सेलरेशन फाइंड आउट केलंय. किंवा गेल्या वर्षी आपलं 11th स्टँडर्ड मध्ये आपण रेडियल एक्सेलरेशन मध्ये सुद्धा हे इक्वेशन फाइंड आउट केलं. एक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू डिस्प्लेसमेंट. Negative sign is indicates that acceleration and displacements are opposite direction. तो त्याला आपण रेडियस वेक्टर म्हणतो. रेडियस वेक्टर is away from the center and acceleration is towards the center. हे निगेटिव्ह साइन आहे. म्हणजे आपण UCM मध्ये सुद्धा एक्सेलरेशनचं इक्वेशन फाइंड आउट केलं होतं. हे गेल्या वर्षी केलं होतं 11th स्टँडर्ड्स मध्ये. आणि आता आपण एसएचएम चा यूज करून सुद्धा एक्सेलरेशनचं तेच इक्वेशन काय करतो? फाइंड आउट करतो. बाय अलॉंग एनी डायमीटर्स. समजलं? आता काय रेफरन्स बुक्स मध्ये ही डायग्राम त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे याला फर्स्ट आणि सेकंड. तर आपल्याला समजण्यासाठी मी हे केलंय की आपला फर्स्ट क्वाड्रंट आहे, आपला सेकंड क्वाड्रंट असतो. म्हणून आपण ह्या डायरेक्शन मध्ये घेऊ. काय पेज मध्ये हीच डायग्राम पी हा पॉइंट इथे आणि पी डॅश पॉइंट हा इथे घेतलेला. अगेन सेम रिलेशन. मग आपल्याला इथं आपण याला प्लस म्हणतो, मग इथे हा मायनस होतो. ते कन्फ्युजन न होण्यासाठी ते आपण सिंपल जो आपला बेसिक टूल्स आहे त्याप्रमाणे आपण हे डायग्राम काहीतरी ड्रॉ करून एक्सप्लेन केले. समजलं? एक्सेलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू x. x मीन्स डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ही वेक्टर. ओके, गेट क्लियर?